नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण बघतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 7 आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट म्हणजे काय किंवा डिटर्मिनंट मेथडनी इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते बघितले होते ना। आजचा जो प्रॅक्टिस सेट आहे आपला तो आहे प्रॅक्टिस सेट 1.3 म्हणजे डिटर्मिनंट मेथडवर किंवा क्रॅमर्स रूलनी एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो काय दिलेला आहे बुक्स मध्ये। तर बघा, पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे आपला फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर्स। आपल्याला एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि आपल्याला त्याच्या फिल इन द ब्लँक्स काय करायचे, क्लिअर करायचे म्हणजे कंप्लीट करायचे। तर म्हणजे बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला 3 2 4 5 इज इक्वल्स टू 3 इंटू ब्लँक ब्रॅकेट मायनस ब्लँक ब्रॅकेट इंटू 4 इज इक्वल्स टू ब्लँक ब्रॅकेट मायनस 8 इज इक्वल्स टू परत एकदा ब्लँक ब्रॅकेट। आता हे आपल्याला कंप्लीट करायचंय। तर कसं करणार आहे आपण, तर ज्यावेळेला आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेला आपण काय करतो बघा, क्रॉस करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मग सबट्रॅक्शन करतो। मग आता बघा 3 इंटू मल्टिप्लिकेशन मध्ये किती असणार आहे, इथं 5 असणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे बघा, 2 इंटू 4, 4 तर इथं दिलेलं आहे म्हणजे इथं काय असणार आहे आपला 2 असणार आहे। आता आपल्याला काय करायचंय, तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 3 जा किती होतील आपले, तर 15 होतील आणि 4 2 जा किती असणार आहेत, तर 8 ऑलरेडी दिलेले आहेत। आता इथे बघा, आपण ह्या काय करणार आहे, या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे 15 मायनस 8 म्हणजे किती असणार आहे आपलं आन्सर, 7 हे त्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे। 1.3 मधला सेकंड क्वेश्चन बघतोय। आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेले आहेत बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स। म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट्स दिलेले आहेत आणि त्याचे जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि ते सिंपल ट्रिक आहे, सिंपल मेथड आहे। म्हणजेच काय करणार आहे बघा, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो। म्हणजे तिथे काय येणार आहे आपले -1 इंटू 4 मायनस इंटू ब्रॅकेट 7 इंटू 2। आता 4 1 जा किती असतं, तर 4 असतं आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला काय असतं आपलं, मायनस साइन असतं। मायनस 7 2 जा किती असणार आहे आपले, तर 14 असणार आहे। आता इथं बघा, -4 मायनस 14 आहे, -4 मायनस 14 म्हणजे परत मायनस मायनस आले आणि ज्यावेळेला दोघांचे साइन मायनस असतात त्यावेळेला आपण ऍडिशन करतो आणि येणारं आन्सर हे काय असतं, मायनस असतं। म्हणजे 14 प्लस 4 म्हणजे 18 आले आणि येणाऱ्या आन्सरला साइन काय असणार आहे, मायनस असणार आहे। आतापर्यंत माझं एक ऑब्झर्वेशन आहे मुलांच्या बाबतीत की ते डिटर्मिनंटचे आन्सर्स का चुकतात, तर त्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मधले चिन्हांचे नियम त्यांना माहिती नाहीयेत किंवा ऍडिशन सबट्रॅक्शन मधले जे चिन्हांचे नियम आहेत ते त्यांना माहिती नसल्यामुळे काय होतं, तर साइन द्यायला चुका होतात। आणि हे करायचं नसेल तर आपण त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तेही तुम्ही नक्की बघून घ्या। दुसरा क्वेश्चन आहे आपला 5 3 मायनस 7 0 हा आपला क्वेश्चन आहे। तो सॉल्व्ह करताना बघा आपण काय करणार, परत एकदा क्रॉस केल्यामुळे काय होतं, पटकन लक्षात येईल तुमच्या, 5 इंटू 0 म्हणजे काय येणार आहे, 5 इंटू 0 फर्स्ट ब्रॅकेट इंटू मायनस इंटू सेकंड ब्रॅकेट काय असणार आहे आपला 3 इंटू मायनस 7 असणार आहे, ठीक आहे। तर इथे बघा 5 इंटू 0 म्हणजे काय असणार आहे, 5 0 जा 0च असणार आहे। परत एकदा मायनस इंटू ब्रॅकेट 7 इंटू 3 म्हणजे किती आलेले आहेत आपले, 21 आलेले आहेत आणि इथं मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी चिन्ह मायनस असेल तरी आन्सरला काय असतं, मायनस चिन्ह असतं, म्हणून इथं परत एकदा मायनस आलेले आहेत। पण इथं परत एकदा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, आतमध्ये मायनस, म्हणजे ह्या दोघं मायनस इंटू मायनसची ज्यावेळेला मल्टिप्लिकेशन होती त्यावेळेला परत एकदा साइन चेंज होतं, म्हणजे येणारं आन्सर हे काय असणार आहे आपलं, पॉझिटिव्ह असणार आहे। थर्ड वन एक्झाम्पल बघा, तर थर्ड वन एक्झाम्पल मध्ये 7/3 5/3 3/2 आणि 1/2 असे एक्झाम्पल दिलेले आहे। आता हे आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये। याचा अर्थ असा नाहीये की एक्झाम्पल खूप अवघड आहे, कारण एक्झाम्पल खूप सोपं आहे आणि ते कसं सोडवायचं ते आपण बघतोय। तर इथं बघा काय करणार आहे आपण, फर्स्ट क्रॉस म्हणजेच काय होईल इथं, 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2। आता काय होतं बघा, ज्या वेळेला मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं त्यावेळेला डिनॉमिनेटर चेक करण्याची गरज नाही। बऱ्याच मुलांची अशी मिस्टेक होती की दोघांचे डिनॉमिनेटर वेगळे वेगळे आहेत, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं का, तर नाही। क्रॉस मल्टिप्लिकेशन कधी करायचं, तर अशा वेळेला ज्या वेळेला तुम्हाला 3/2 प्लस 5/3 असतं म्हणजे मध्ये प्लस मायनसचं साइन असतं त्यावेळेलाच आपल्याला डिनॉमिनेटर एलसीएम पद्धतीनं फाइंड करून ते आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं। पण ज्या वेळेला त्या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन येतं त्यावेळेला काय असतं, तर न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा न्यूमरेटर 7 1 जा 7 आणि 3 2 जा किती असणार आहे इथं 6,
मायनस 5 3 जा किती असतं 15 असतं आणि 3 2 जा 6 असतं. आता परत एकदा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत आणि इथं आपल्याला डिनॉमिनेटर सेम असण्याची गरज आहे, पण इथं ऑलरेडी आहेत त्याच्यामुळे आपल्याला सेम करण्याची गरज नाहीये. तर इथं बघा मायनस साइन आहे त्यामुळे इथं बघा आपला एकच डिनॉमिनेटर होईल, म्हणजे काय होईल बघा इथं अपॉन 6 येईल आणि 7 मायनस 15 येईल. आता 7 मायनस 15 म्हणजे काय, 7 मधून 15 गेले 8 राहिले, बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून मायनस 8 अपॉन 6. आता इथं आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक आपण दिलेली आहे. तर आडव्या पद्धतीने भागाकार करताना काय करायचंय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा नंबर एकाच टेबलमध्ये असला पाहिजे. आता इथं 2 च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहेत, म्हणजे काय होईल बघा 2 4 जा आणि 2 3 जा, म्हणजे आन्सर जे असणार आहे ह्याचं काय असणार आहे आपलं -4/3 हे असं काय असणार आहे आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघतोय. तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द क्रॅमर्स रूल. आता एक क्रॅमर्स रूल यूज करायचा आहे इथं आपल्याला आणि इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, म्हणजे सोल्युशन फाइंड आउट करायचंय. तर बघा इथं आपण पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, ज्यावेळेला आपण क्रॅमर्स रूल यूज करतो त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून मिळाली. आता डी ची व्हॅल्यू कशी करायची ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पण तरी एकदा आपण बघणार आहे. बघा इथं डी च्या व्हॅल्यू मध्ये एक्स चे कोएफिशियंट आणि वाय चे कोएफिशियंट घ्यायचे, पण विथ साइन घ्यायचे, म्हणजे ज्या नंबरला जे साइन आहे प्लस असेल तर प्लसचं, मायनस असेल तर मायनसच्या साइन सहित आपल्याला घ्यायचे. म्हणजे इथं बघा 3 होतं, इथं होतं 4, इथं -4 आणि इथं होतं आपलं 3. ठीक आहे. जर आता डी फाइंड केलं आपण तर इथं काय होईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे आपण, म्हणजे 3 × 3 होतील आणि मायनस इंटू -4 × 4 येतील, म्हणजे 3 3 जा किती होणार आहेत 9 होणार आहेत. आणि हे मायनस आणि हे मायनस होतं, म्हणजे काय झालेलं आहे एकच मायनस होता आत ब्रॅकेटमध्ये, म्हणून मायनस मायनस प्लस साइन आलेलं आहे इथं. आणि 4 4 जा 16, म्हणजे डी ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे आपली 25. आता आपण काय करणार आहे तर dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार आहे. आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना मी काय सांगितले तर dx च्या जागी म्हणजे x चे जे कोएफिशियंट्स असतात, म्हणजे जे x चे कोएफिशियंट्स असतात त्या जागेला आपल्याला काय करायचं तर कॉन्स्टंट टर्म म्हणजे c1 आणि c2 ची व्हॅल्यू टाकायची आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण इथं काय लिहिणार आहे बघा 10 आणि इथं 5 येईल आणि -4 आणि -3 म्हणजे जे y चे कोएफिशियंट्स आहेत ते काय राहणार आहेत तसेच राहणार आहेत. आता हे जर सॉल्व केलं आपण तर परत एकदा क्रॉस करून म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व करतो तसं सेम करणार आहे आपण, -4 × 5. 10 3 जा किती येणार आहेत आपले 30, -4 5 जा किती होते 20 होते, बट हे मायनस आणि हे मायनस परत एकदा प्लस झालेले आहेत आणि हे 20 + 30 म्हणजे किती आलेले आहेत आपले 50 आलेले आहेत. आता आपण करतोय dy ची व्हॅल्यू. मग dy ची व्हॅल्यू आपण ज्यावेळेला राईट करतो त्यावेळेला परत एकदा आपण काय करणार आहे, जिथं y चे कोएफिशियंट्स असतात त्या जागेला आपण काय करणार आहे तर कॉन्स्टंट म्हणजे c1 आणि c2 चे लिहिणार आहे. म्हणजे पहिल्यांदा जे x चे कोएफिशियंट्स आहेत ते ॲज इट इज तसेच लिहिणार आहेत आणि ह्याच्या जागेला आपण काय लिहिणार आहे तर कॉन्स्टंट चे लिहिणार आहेत, म्हणजे 10 आणि 5. क्रॉस केले 3 × 5 -10 × 4 आलेले, म्हणजेच बघा 5 3 जा किती झाले 15 -10 4 जा किती आलेले आहेत 40. आता इथं बिगेस्ट नंबर म्हणजे 40 हा मोठा नंबर आहे आणि 15 हा आपला काय आहे छोटा नंबर आहे. 40 मधून 15 गेले तर किती राहिले बघा 5 ह्याच्याला 1 2 गेले 25 राहिले, पण हा मायनस साइन होता त्यामुळे मोठ्या संख्येचं जे चिन्ह होतं ते आपण काय करतो उत्तराला देतो. म्हणजे ही आहे आपली dy ची व्हॅल्यू. इथं आपण काय केलेली आहे dx ची व्हॅल्यू काढलेली आहे आणि आता आपल्याला सोल्युशन्स काढायचे आहे. म्हणजेच बघा तर x = काय असणार आहे आपलं तर dx/d असणार आहे. dx ची व्हॅल्यू किती होती आपली तर 50/25 म्हणजे डिवाइड केलं तर 2 आलेले आहेत, म्हणजे x किती आलेले आहेत आपले 2 आलेले आहेत. त्याच पद्धतीनं y फाइंड करायचं असेल तर आपण काय करणार dy/d, म्हणजे dy किती होतं आपलं तर -25 होतं अपॉन d किती होतं तर 25 होतं, म्हणजे 25 × 25 आणि डिव्हिजन मध्ये सुद्धा एकाचं जरी साइन मायनस असेल तरी उत्तराला काय येतं मायनस साइन येतं, म्हणून y किती आलेले आहेत आपले -1 आलेले आहेत. देअरफॉर x, y म्हणजेच कुठले सोल्युशन आहे बघा आपलं तर 2, -1 इज सोल्युशन. क्वेश्चन नंबर 2 बघतोय. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर 4x + 3y - 4 = 0 आणि दुसरं आहे आपलं 6x = 8 - 5y.
आता हे दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिलेली नाहीत, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं काहीच कारण नाहीये. ते आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय तर जनरल फॉर्म मध्ये आणायचे. म्हणजेच काय करायचंय बघा, हा जो -4 होता तो आपल्याला काय करायचंय इक्वल साइनच्या पलीकडे न्यायचा. आपला जनरल फॉर्म काय आहे तर ax + by इज इक्वल टू c, म्हणजे कॉन्स्टंट टर्म इक्वल साइनच्या पलीकडे असते आणि x आणि y ची टर्म इकडे असते. त्या पद्धतीने बघा पहिली जी इक्वेशन होईल आपलं 4x + 3y इज इक्वल्स टू 4, हे आपलं पहिलं इक्वेशन झालं. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा 6x इज इक्वल्स टू 8 - 5y. आता जे -5y होतं ते आपल्याला काय करायचंय 6x कडे आणायचंय, म्हणजे ते मायनस होतं ते काय होईल आपलं प्लस साइन होईल. म्हणजेच काय होणार आहे इक्वेशन आपलं 6x + 5y इज इक्वल्स टू 8. म्हणजे हे नंबर 1 इक्वेशन, हे नंबर 2 इक्वेशन. आता आपल्याला काय करायचंय तर क्रॅमर्स रूल यूज करायचंय. मग क्रॅमर्स रूल साठी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर पहिल्यांदा d ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल आणि d च्या व्हॅल्यू मध्ये आपण पहिल्यांदा काय लिहितो x आणि y चे कोएफिशियंट्स लिहितो. म्हणजे इथं काय येणार आहे आपले तर 4 6 3 5. सॉल्व करून घेतलं, क्रॉस केलं तर इथं बघा 4 × 5 - 6 × 3 येणार आहे. म्हणजेच 4 5 जा 20 - 6 3 जा 18. म्हणजेच d इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं 20 - 18 म्हणजेच 2 आलेलं आहे. दुसरं असणार आहे आपलं dx. आता dx काढताना आपण परत एकदा काय करणार आहे x च्या कोएफिशियंटच्या जागेला आपल्याला फक्त कॉन्स्टंट टर्म लिहायचे. म्हणजे इथं काय येणार आहे बघा आपले 4 8 आणि जे y चे कोएफिशियंट्स आहेत ते ॲज इट इज तसेच लिहायचे आहेत, म्हणजे 3 5. परत एकदा सॉल्व केलं आपण, क्रॉस केले, इथं बघा 4 × 5 करणार आहे -3 × 8 करणार आहे. 4 5 जा किती होतात तर 20 होतात, -8 3 जा किती होतात तर 24 होतात. प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं, म्हणून dx इज इक्वल्स टू किती असणार आहे आपल्या -4 असणार आहे. त्याच पद्धतीने आपण dy ची व्हॅल्यू काढणार आहे आणि dy च्या व्हॅल्यूला परत एकदा आपण काय करणार आहे तर x चे जे टर्म्स आहेत म्हणजे x च्या कोएफिशियंट्स आहेत ते आपण ॲज इट इज तसेच लिहिणार आहे 4 6. पण dy ची व्हॅल्यू आहे म्हणजे y च्या जागेला आपल्याला काय करायचं कॉन्स्टंट टर्म लिहायचे, म्हणजे तिथे काय लिहिणार आहे आपण 4 आणि 8 लिहिणार. परत एकदा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 8 जा करणार आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4 6 जा करणार आहे. 4 8 जा किती होतात तर 32 होतात, -4 6 जा किती होतात तर 24 होतात. 32 - 24 म्हणजे किती येणार आहेत बघा 8 येणार आहेत आणि बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सर पण पॉझिटिव्ह असणार आहे. हे आपल्या dy ची व्हॅल्यू आलेली आहे. आता आपण x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. म्हणजेच बघा x इज इक्वल्स टू काय असतं आपलं तर dx/d असतं. dx ची व्हॅल्यू आपली -4 आली होती, म्हणजे -4/2 म्हणजेच -2 2 1 जा 2 2 2 जा 4. डिवाइड मध्ये एकाच जरी साइन मायनस असेल तर आन्सरला काय असतं मायनस साइन असतं, म्हणून x इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं -2 आलेलं आहे. त्याच पद्धतीने dy म्हणजे y ची व्हॅल्यू काढणार आहे. y च्या व्हॅल्यूला परत एकदा dy/d येणार आहे. dy आपलं किती होतं तर 8 होतं, d किती होतं तर 2 होतं, म्हणून 2 4 जा किती आलेले आहेत आपले 8, म्हणून y इज इक्वल्स टू किती आलेले 4 आलेले आहे. देअरफॉर जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे बघा, पहिला x ची व्हॅल्यू लिहितो म्हणजेच -2 4 इज द सोल्युशन. थर्ड वन क्वेश्चन बघतोय आणि थर्ड वन क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा तर x + 2y इज इक्वल्स टू -1 आणि दुसरं आहे इक्वेशन 2x - 3y इज इक्वल्स टू 12. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. तर इथं पण आपल्याला क्रॅमर्स रूल यूज करायचे आहे, त्यामुळे आपण फर्स्ट काय करणार आहे तर d ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे आणि d च्या व्हॅल्यूसाठी आपल्याला काय लागतं तर x आणि y चे कोएफिशियंट्स लागतात. म्हणजेच इथं काय लिहिणार आहे ज्यावेळेला काही कोएफिशियंट देत नाही त्यावेळेला कोएफिशियंट किती असतो तर 1 असतो, म्हणून इथं काय घेणार आहे आपण 1 2 2 - 3 घेतली. तर सॉल्व केले, क्रॉस 1 × -3 -2 × 2. आता बघा 3 1 जा 3 पण मायनस साइन येईल आणि 2 2 जा किती येतील 4. तर मायनस मायनस प्लस होतं, साइन मायनस येतं, म्हणून 3 + 4 7 आलेलं आहे आणि साइन काय आपल्याला -7 साइन आलेलं आहे. नंतर आपण काय करणार आहे तर dx फाइंड करणार आहे आणि dx ची व्हॅल्यू काय असणार आहे बघा आपली तर x च्या कोएफिशियंटच्या जागेला आपण काय करणार आहे कॉन्स्टंट टर्म लिहिणार आहे, म्हणजेच -1 आणि 12 आणि जे y चे कोएफिशियंट्स असतात ते ॲज इट इज लिहायचे. तर विथ साइन घेणार आहे आपण 2 आणि -3. परत एकदा क्रॉस करणार आहे आपण इथं, म्हणजेच क्रॉस केल्यानंतर इथं बघा -1 × -3 -2 × 12
आता इथे बघा मल्टिप्लिकेशन मध्ये ज्या वेळेला दोघांचे साइन्स मायनस येतात त्यावेळेला आन्सरला पॉझिटिव्ह साइन येतं, म्हणून 3 1 जा 3 येणार आहे, मायनस 12 2 जा किती असणार आहेत आपले 24, म्हणजे प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साइन, म्हणून परत एकदा आपलं काय येणार आहे मायनस 21 येणार आहे, म्हणजे हे आपण dx ची व्हॅल्यू असणार आहे. ही होती आपली d ची व्हॅल्यू. आता आपण फाइंड करतोय ती आहे आपली dy ची व्हॅल्यू, आणि डिवाइड करताना आपण काय करणार आहे तर x चे कोएफिशियंट्स ॲज इट इज लिहून घेणार आहेत, म्हणजे 1 2 तेच लिहिणार आहे आपण, आणि ज्या ठिकाणी y चे कोएफिशियंट्स असतात त्याच्याऐवजी आपण काय करणार आहे तर -1 आणि 12 हे नंबर्स लिहिणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स लिहिणार आहे. परत एकदा डिटर्मिनंट सॉल्व करतोय, म्हणजेच बघा 1 × 12 मायनस -1 × 2, म्हणजेच इथं काय येईल बघा 12 1 जा 12 आले, मायनस मायनस प्लस झाले, इथं 2 आले, आणि इथं 12 + 2 म्हणजेच किती येणार आहे आपले 14 येणार आहे. आता आपल्याला काय करायचंय तर x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड करून घ्यायचे आहेत, म्हणून काय आले बघा देअरफॉर x इज इक्वल्स टू काय असतं आपलं तर dx/d असणार आहे. dx ची व्हॅल्यू -21 अपॉन d ची व्हॅल्यू काय होती आपली -7 होती. डिवाइड मध्ये ज्यावेळेला दोघांचे पण साइन मायनस येतं त्यावेळेला आन्सरला पॉझिटिव्ह साइन येतं, म्हणजे 7 3 जा किती होणार आहे तर 23, म्हणजेच x इज इक्वल्स टू किती आले पॉझिटिव्ह 3 आलेले आहेत. त्याच पद्धतीने y ची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार आहे तर dy/d करणार आहे. dy किती होतं आपलं पॉझिटिव्ह 14 होतं, अपॉन d होतं आपलं -7. अशा वेळेला ज्यावेळेला एक साइन मायनस येतं डिवाइड मध्ये त्यावेळेला आन्सरला मायनस साइन असतं, म्हणून 7 2 जा 14, म्हणजेच y इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले -2 असणार आहे. देअरफॉर x, y इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले x ची जी व्हॅल्यू आहे ती 3 होती आणि y ची व्हॅल्यू -2 होती. हे आपलं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. चौथं एक्झाम्पल बघतोय आपण 6x - 4y इज इक्वल्स टू -12, आणि खाली आहे आपलं 8x - 3y इज इक्वल्स टू -2 दिलेले आहे. म्हणजे हे पण आपल्याला क्रॅमर्स रूल एक्झाम्पल सगळे सॉल्व्ह करायचे आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करणार आहे तर d ची व्हॅल्यू करणार आहे. d च्या व्हॅल्यूसाठी आपल्याला x आणि y चे कोएफिशियंट्स लागतात. तर पहिल्यांदा बघा 6 8 येतील, आणि दुसरे आहेत आपले -4 -3, म्हणजे जे आहेत ते आपण काय करणार आहे विथ साइन घेणार आहे. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व केला तर इथं काय येणार आहे 6 × -3 मायनस इंटू ब्रॅकेट -4 × 8, म्हणजेच बघा 6 3 जा किती येतात तर 18 येतात, म्हणजे -18 येतील. का तर मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साइन मायनस असेल तर आन्सरला काय असतं मायनस साइन असतं, आणि इथं मायनस आणि हे -4 8 जा 32 -32 येईल, आणि मायनस परत एकदा काय होईल इथं +32 होतील. आता इथं बघा प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं, म्हणजे 32 मधून 18 गेले तर किती राहिले बघा 12 मधून 8 गेले 4 राहिले कॅरी ओव्हर, 3 मधून 2 गेले तर 1 राहिलेले आहेत, म्हणजे +14 आलेलं आहे इथं. त्याच पद्धतीने dx ची व्हॅल्यू ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला dx च्या व्हॅल्यू मध्ये काय करणार आहे आपण तर x च्या कोएफिशियंटच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे कॉन्स्टंट टर्म लिहिणार आहे, म्हणजेच -12 आणि -2, आणि त्याच पद्धतीने इथे येणार आहे -4 आणि -3. हे थोडे एक्झाम्पल तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड वाटतं पण तसं नाहीये. जर तुम्हाला चिन्हांचे नियम येत असतील तर गणित खूप सोपं आहे. तर इथे बघा परत एकदा -12 × -3 एका ब्रॅकेटमध्ये येईल, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे -4 × -2 असणार आहे. 12 3 जा किती होतात तर 36 असतात, दोघांचे साइन मायनस आहे त्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह साइन आलेलं आहे. हे मायनस ॲज इट इज तसेच राहतील, आणि 4 2 जा किती येतील तर 8 येतील, म्हणजेच 36 मधून 8 गेले तर किती होतात बघा हे 8 1 दिले 28 येतात, आणि बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह आहे त्यामुळे आन्सरला पण पॉझिटिव्ह साइन असणार आहे. इथं आपण काय करणार आहे तर x चे कोएफिशियंट्स लिहिणार आहे, म्हणजे 6 आणि 8 हे आपले काय आले x चे कोएफिशियंट्स आले, आणि y च्या कोएफिशियंटच्या जागेला आपण काय करणार आहे तर कॉन्स्टंट टर्म लिहिणार आहे, म्हणजेच -12 आणि -2 लिहिणार आहे. म्हणजेच बघा परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे येणार आहे 6 × -2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -12 × 8 आलेले आहेत. तर इथे बघा 6 2 जा किती आले 12 आले, पण एकाचं साइन मायनस आहे त्यामुळे आन्सरला काय आलेलं आहे मायनस साइन आलेलं आहे. इथं परत एकदा मायनस येईल, आणि 12 8 जा 96 होतात, आणि हे मायनस प्लस म्हणजे +96 आलेले आहेत. परत एकदा प्लस मायनस काय होतं तर मायनस होतं, आणि बिगेस्ट नंबरचं साइन येतं, म्हणजे 96 मधून 12 गेले तर किती होतात बघा 6 मधून 2 गेले 4 राहिले, 9 मधून 1 गेले म्हणजे 8 राहिले, आणि बिगेस्ट नंबरला पॉझिटिव्ह साइन आहे त्यामुळे आन्सरला पण काय असणार आहे आपले पॉझिटिव्ह साइन असणार आहे. ही आपली dx ची व्हॅल्यू, आणि ही होती आपली d ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे तर x ची व्हॅल्यू काढायची, आणि x ची व्हॅल्यू ही काय असते आपली
तर dx बाय डी, dx म्हणजेच किती होता आपला, तर 28/14 का, तर d ची व्हॅल्यू 14 होती, d ची व्हॅल्यू 14 होती. आता 14 ने 28 ला डिवाइड केलं तर 2 येईल आणि इथं x इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं, 2 आलेलं आहे. त्या पद्धतीनं y ची व्हॅल्यू काढून घेतली तर y च्या व्हॅल्यूला बघा काय होईल, तर dy बाय d हा फॉर्म्युला आहे आपला. तर dy ची व्हॅल्यू किती होती आपली, तर 84 होती आणि 84 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे, तर 14 आहे. आता 14 च्या टेबलमध्ये 84 आहे म्हणजेच किती, 14 वजा 14, 14 6 जा 84 म्हणजेच परत बचेल बघा y इज इक्वल्स टू किती आलेले आहेत, 6 आलेले आहेत. म्हणजेच देअरफॉर आपलं जे सोल्युशन असणार आहे ते काय असणार आहे बघा, 2 आणि 6 असणार आहे. म्हणजे 2,6 हे आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 बघतोय आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला m आणि n व्हेरिएबल दिलेले आहेत बघा. 4m + 6n इज इक्वल्स टू 54 दिलेले आहे आणि इथं दिलेले आपल्याला 3m + 2n इज इक्वल्स टू 28 दिलेले आहे. म्हणजे सॉल्व्ह करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, डिटर्मिनंट्स व्हॅल्यू काढायला लागेल आणि इथं m आणि n चे कोएफिशियंट्स घ्यायला लागेल. म्हणजे बघा 4 3 6 2 हे सॉल्व्ह करून घ्यायला लागेल पहिल्यांदा आपल्याला. म्हणजे इथं 4 2 जा येईल आणि -6 इंटू 4 2 जा किती असतं, तर 8 असतं म्हणून 8 आलेलं आहे. -6 3 जा किती होतं, तर 18 येतात. प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन म्हणून -10 हे आन्सर येणार आहे आपलं या ठिकाणी. दुसरा आहे आपला dm घेणार आहे का, तर इथले व्हेरिएबल्स देताना आपल्याला काय दिलेले आहेत, m आणि n दिलेले आहेत. त्यामुळे आपण इथं घेताना m घेणार आहे. म्हणून बघा आता येताना m च्या जागेला आपण काय करणार आहे, कॉन्स्टंट टर्म्स लिहिणार आहे. म्हणजेच बघा 54 28 आणि दुसरा आहे आपल्याला 6 आणि 2. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं बघा, तर 54 2 जा आणि -28 6 जा येईल किंवा 6 28 जा. इथं बघा 4 2 जा 8 आणि 5 2 जा 10 म्हणजे 108 आलेले आहे. -6 8 जा किती आलेले आहेत, 48 4 कॅरी 6 2 जा 12 12 प्लस हे म्हणजे 168 आलेले आहेत. आता परत एकदा प्लस मायनसचं साइन आलेलं आहे, बिगेस्ट नंबरचं साइन म्हणजे प्लस मायनस मायनस 8 मधून 8 गेले 0 राहिले, 6 मधून 0 गेले 6 राहिले, 1 मधून 1 गेले 0 राहिले. इथं बिगेस्ट नंबरला मायनस साइन होतं त्यामुळे आन्सरला पण काय आलेलं आहे, मायनस साइन आलेलं आहे. दुसरा असणार आहे आपल्याला dn, ही होती आपली dm. आता dn मध्ये काय असणार आहे बघा, तर पहिल्यांदा m चे कोएफिशियंट म्हणजे 4 आणि 3 आणि दुसरे n च्या जागेला आपण काय करणार आहे, तर 54 आणि 28 घेणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स घेणार आहे. तर इथं परत एकदा क्रॉस केलेले आहे आपण. तर इथं येताना आपलं 4 × 28 येईल -54 × 3 येतील. तर बघा 4 8 जा 32, 4 2 जा 8, 8 प्लस 3 किती होतं, तर 11 म्हणजे 112 आलेले आहेत. -4 3 जा 12 कॅरी ओव्हर 1, 5 3 जा 15 प्लस 1 16 म्हणजे 162 आलेले आहेत. परत एकदा प्लस मायनस आलेलं आहे आणि प्लस मायनस मायनस करायचं आहे आणि बिगेस्ट नंबरचं साइन द्यायचं आहे. म्हणजेच बघा 2 मधनं 2 गेले 0 राहिले, 6 मधून 1 गेले 5 राहिले, 1 मधून 1 गेले 0 राहिले, पण बिगेस्ट नंबरला मायनस आहे त्यामुळे आन्सरला पण काय असणार आहे, मायनस साइन असणार आहे. आणि हे होतं आपला dn ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय, तर m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि m ची व्हॅल्यू फाइंड करताना आपण काय करणार आहे, dm बाय d असणार आहे. आता dm ची व्हॅल्यू किती होती, तर -60 होती अपॉन d ची किती होती, तर -10 होती. डिवाइड मध्ये दोघांचं साइन जर मायनस असेल तर आन्सरला पॉझिटिव्ह साइन येतं. 10 6 जा 60 येतात. म्हणजेच m इज इक्वल्स टू किती आलेलं आहे आपलं, तर 6 आलेलं आहे. त्याच पद्धतीनं n इज इक्वल्स टू काढताना आपण काय करणार आहे, तर dn बाय d करणार आहे. dn ची व्हॅल्यू किती होती, -50 होती, d ची व्हॅल्यू -10 होती. म्हणजेच 10 5 जा, दोघांचे साइन निगेटिव्ह असल्यामुळे आन्सर हे आपलं काय आलेलं आहे, पॉझिटिव्ह आलेलं आहे. कारण तो डिवायडेशनचा रूल आहे, दोघांचे जर साइन निगेटिव्ह असतील तर आन्सर हे काय असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणजेच m, n म्हणजे पहिलं आन्सर आपलं 6 आलं होतं आणि दुसरं 5 आलं होतं. म्हणजे हे आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार आहे. या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन बघतोय आणि या क्वेश्चन मध्ये बघा 2x + 3y = 1 हे नंबर 1 दिलेलं आहे. आता दुसरे जे इक्वेशन आहे ते बघा x - 1 y/2 = 1/2 दिलेले आहे. आता जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 2 असतं त्यावेळेला काय करायचं हे मी आधीच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला काय करायचं, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करायचंय. म्हणजे इक्वेशन 2 घेतलं हे मल्टिप्लाय बाय 2, इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2 केलं.
इथे इक्वेशन काय होईल बघा, ह्या x ला मल्टिप्लाय केलं 2x आले, इथं मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर न्यूमरेटर कॅन्सल होईल, फक्त y राहतील आणि इज इक्वल्स टू इथं पण डिनॉमिनेटर न्यूमरेटर 2 कॅन्सल होईल, फक्त 1 राहील, म्हणजे इक्वेशन नंबर 3. म्हणजे आपल्याला घेताना आता व्हॅल्यू कशाचे घ्यायचे तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे व्हॅल्यू घ्यायचे आणि त्याच्यावरूनच आपल्याला काय करायचं तर डिटर्मिनंट फाइंड करायचं. तर डिटर्मिनंट घेतला तर पहिल्यांदा बघा हा 2 आणि हा 2 येणार आहे, म्हणजे जे x चे कोएफिशियंट्स आहेत. नंतर जे आहेत ते आपले 3y आणि इथं काहीच नसतं त्यावेळेला आपण काय घेतो मायनस घेतो, 1 घेतो, म्हणजेच इथे येताना 3 आणि -1 येणार आहे. म्हणजेच बघा क्रॉस केले, क्रॉसमध्ये तर 2 इंटू -1 मायनस इंटू 3 इंटू 2 आलेले आहेत, म्हणजेच 2 1 जा 2 -2 -3 2 जा 6 आलेले आहेत. आता दोघांचे साईन मायनस आहेत, म्हणजे मायनस मायनस प्लस होतं आणि साईन मायनस येतं, म्हणजे इथं आलेले आहेत आपले -8. ही आपली डी ची व्हॅल्यू आलेली आहे. त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे तर dx फाइंड करणार आहे. आता dx करताना काय करणार आहे आपण तर x च्या जागेला आपण ह्या कॉन्स्टंट टर्म लिहिणार आहे, म्हणजेच काय असणार आहे 2 1 आणि y च्या जागेला बघा 3 आणि -1 तेच राहणार आहेत. ठीक आहे, तर इथं बघा इज इक्वल्स टू परत एकदा 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 1. तर 2 इंटू -1 म्हणजेच काय झाले 2 1 जा 2 आलेले आहेत आणि -3 1 जा 3 म्हणजेच किती आलेले आहेत आपले -5 आलेले आहेत. आता त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे तर dy ची व्हॅल्यू काढणार आहे. आता dy ची व्हॅल्यू काढताना परत एकदा काय करणार आहे x चे कोएफिशियंट तसेच लिहिणार आहे, म्हणजे 2 आणि 2 तसंच लिहिणार आहे आपण. फक्त चेंज काय होणार आहे जिथं कॉन्स्टंट y चे टर्म्स असतात तिथं आपण काय करणार आहे x म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स राईट करणार आहे, म्हणजे 2 आणि 1 येणार आहे. तर इथं बघा dy इज इक्वल्स टू काय होईल परत 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2 म्हणजेच 2 -4 आलेले आहेत, म्हणजे -2 आलेले आहेत dy ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचं आहे तर x काढायचं आहे. x म्हणजेच काय असणार आहे dx बाय d असणार आहे. dx किती आला होता आपला तर -5 आला होता, d किती आला होता तर -8 आला होता, म्हणजेच 5/8 असणार आहे. y ची व्हॅल्यू काय असणार आहे तर dy बाय d असणार आहे. dy म्हणजेच -2 होते आणि d किती होते तर -8 होते. डिवाइड केले 2 1 जा 2 4 जा म्हणजे 1/4 आलेले आहेत. देअरफॉर जे इक्वेशन असणार आहे ते काय असणार आहे 5/8 1/4 हे आपलं काय असणार आहे इज अ सोल्युशन. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या पर्यंतही पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल. थँक्यू.